नीट व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार करणाऱ्या प्रशासनाचा आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे नीट परीक्षेत जो काही भोंगळ कारभार झालेला आहे त्या संदर्भात या विद्यार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। तसेच 25 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल त्यांनी 14 जून रोजी जाहीर करणार असं सांगितलं होतं, परंतु तो 10 दिवस आधी जाहीर केला। त्या दिवशी लोकसभेचा निकाल होता आणि त्या निकालाच्या दिवशीच त्यांनी निकाल जाहीर केला। तसेच एकाच वर्गातल्या विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क त्या ठिकाणी पडलेले आहेत। हा एक संशयाचा विषय आहे, संशोधनाचा विषय आहे। त्या संदर्भात परवाच केंद्र सरकारने नीट परीक्षेच्या व्यवस्थापनावर ताशारे ओढलेले आहे आणि यात 100% भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप शासित केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी युवा सेनेच्या माध्यमातून निषेध केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। 3-4 दिवसापूर्वीच भारताचे शैक्षणिक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्वच याची जबाबदारी, या घोटाळ्याची जबाबदारी घेतलेली आहे। केवळ जबाबदारी घेऊन चालणार नाही, त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे। तसेच या सर्व प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे आणि जो काही कोणी दोषी असेल, ज्या 24 लाख विद्यार्थ्यांचं ज्यांनी आयुष्य बर्बाद केलं असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी या युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो।